28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती भारतभर साजरी झाली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारताच अनेकांच्या भुवया उंचावतात. काही लोक त्यांना महान देशभक्त मानतात, तर काही लोक त्यांना खलनायक ठरवण्याचा बळेबळे प्रयत्न करतात. पण एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे, ते म्हणजे सावरकरांना दुर्लक्षित करणे शक्य नाही. त्यांच्यावर होणारी टीका ही त्यांच्या कार्याची आणि विचारांची व्याप्तीच दर्शवते. 2014 पूर्वी एका विशिष्ट विचारधारेने सावरकरांना पद्धतशीरपणे बदनाम करण्याचा विडा उचलला होता. शासकीय स्तरावर त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी होत नाही. शासकीय स्तरावर त्यांच्या साहित्याचा व चरित्राचा प्रचार केला जात नाही. तरीही सावरकर हे नाव भारतीय राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या केंद्रस्थानी कायम आहे. ही सावरकरवादाची ताकद आहे. हे सावरकरवादाचे यश आहे. आज देशाची वाटचाल सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या आणि इतर धोरणांनुसार होत आहे हे स्पष्टपणे दिसून येते. राष्ट्रीय सुरक्षा, सशक्त राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचा विचार हे आजच्या भारताच्या धोरणांचे अविभाज्य भाग बनले आहेत. हिंदुत्व हा शब्द उच्चारला तर सर्वात आधी सावरकरांची मूर्ती समोर उभी राहते. साधारण ठेंगणी अशी ही मध्यमवर्गीय मूर्ती आणि या मूर्तीने ब्रिटिश शासन हलवून लावले होते यावर विश्वास बसत नाही. पण हीच ती मूर्ती आहे जिने क्रांतीची मशाल पेटवली, समाजाला दिशा दिली आणि राष्ट्राला एका नव्या उंचीवर नेले. त्यांच्यावर कितीही चिखलफेक केली तरी त्यांच्या विचारांचा सूर्य अधिक तेजाने तळपत आहे. सावरकरांचे कार्य केवळ सशस्त्र क्रांतीपुरते मर्यादित नव्हते, तर ते एका महान समाजसुधारकही होते. त्यांनी अस्पृश्योद्धारासाठी केलेले कार्य हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि सामाजिक न्यायाच्या तळमळीचे प्रतीक आहे. ज्यांना गांधीजी हरिजन म्हणत, त्यांना सावरकर पूर्वास्पृश्य म्हणत आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष कृती केली, केवळ भाषणे देत लोकांना भ्रमित करीत राहिले नाहीत. 1929 मध्ये रत्नागिरीतल्या प्राचीन श्री विठ्ठल मंदिरात पूर्वास्पृश्यांचा प्रवेश घडवून आणणे हे त्या काळात एक क्रांतिकारी पाऊल होते. त्यांनी पतितपावन मंदिराची स्थापना केली, जिथे सर्व हिंदूंना मुक्त प्रवेश होता आणि आजही आहे. अखिल हिंदू उपहारगृहाची स्थापना करून त्यांनी जातीय भेदभावावर प्रहार केला. अस्पृश्यता हा मनुष्यत्वाचा अपमान आहे हे त्यांनी ठामपणे मांडले. कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांनी सावरकरांच्या या कार्याची प्रशंसा करताना म्हटले होते की येथे घडत असलेली सामाजिक क्रांती खरोखरच अपूर्व आहे. अंदमानात असतानाही त्यांनी निरक्षर कैद्यांना साक्षर केले आणि 2000 पुस्तकांचे वाचनालय सुरू केले, ज्यामुळे कैद्यांमध्ये सकारात्मक बदल घडून आले. अंदमानातील मुस्लिमांच्या वर्चस्वाला आव्हान दिले. तिथे मुस्लिम हिंदू कैद्यांचे धर्मांतरण करायचे. सावरकर जाण्यापूर्वी मुस्लिमांचे प्रचंड वर्चस्व होते, पण सावरकर तिथून बाहेर पडताना अंदमानात एक हिंदू राष्ट्र निर्माण झाले होते. सावरकर हे केवळ राजकारणी, लेखक नव्हते, तर ते एक तत्त्वज्ञानी, इतिहासकार आणि इतिहास घडवणारेही होते. मात्र दुर्दैव असे की या महान विभूतीवर आजही सातत्याने टीका केली जाते. टीका करायला काहीच हरकत नाही. ते इतिहास पुरुष आहेत आणि त्यांचे विश्लेषण झालेच पाहिजे, असे आम्हा हिंदुत्ववाद्यांचे प्रामाणिक मत आहे. पण खोटी टीका सहन केली जाणार नाही. त्यांच्यावर ब्रिटिशांची माफी मागितल्याचे आरोप केले जातात, जे त्यांच्या विरोधकांचे मुख्य शस्त्र बनले आहे. राहुल गांधी लंडनमध्ये केलेल्या भाषणावरून सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात राहुल गांधी यांनी सावरकरांनी ब्रिटिशांची 5 वेळा माफी मागितली आणि गायीला केवळ उपयुक्त पशु मानले असे आरोप केले होते. राहुल गांधींनी सात्यकी सावरकर यांच्या मातृवंशाच्या माहितीचा उल्लेख केला, जे न्यायालयाने फेटाळले. यावरून ते स्पष्ट होते की सावरकरांना बदनाम करण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊन प्रयत्न केले जात आहेत. फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरही त्यांच्यावर सातत्याने खोटे आरोप केले जातात. त्यांच्या कार्याची बदनामी केली जाते. पण या सर्व टीकेमुळे सावरकरांचे महत्त्व कमी होत नाही, उलट ते अधिक ठळकपणे समोर येते. त्यांच्यावर टीका करणारे हे विसरतात की सावरकरांनी मातृभूमीसाठी किती त्याग केला, किती हाल अपेष्टा सोसल्या. अंदमानच्या काळकुठडीत त्यांनी भोगलेले कष्ट हे संपूर्ण राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी होते, हिंदूंच्या कल्याणासाठी होते. सावरकरांच्या विचारांची ताकद आजच्या भारताच्या धोरणांमुळे स्पष्टपणे उमटलेली दिसते. सैनिकीकरण आणि हिंदुत्व हे शब्द आज केवळ कागदावर उरले नसून ते राष्ट्रवादाचे मुख्य आधारस्तंभ बनले आहेत. सावरकरांनी पाहिलेले सामर्थ्यवान भारताचे स्वप्न आज सत्यात उतरताना दिसत आहे. सावरकरांचा विचार हा केवळ एका कालखंडापुरता मर्यादित नव्हता, तर तो युगानुगे देशाला दिशा देणारा प्रकाशस्तंभ आहे. ज्यांनी अंदमानच्या भिंतींवर काव्य लिहिले, त्यांनी मृत्यूलाही आपल्या धैर्याने थक्क केले. त्यांच्या महानतेवर शंका घेणे हे स्वतःच्याच अज्ञानाचे प्रदर्शन करण्यासारखे आहे. सावरकर म्हणजे प्रखर धगधगते अग्निकुंड आहेत. होय, आहेत. ते हिंदुत्वाच्या प्रखर राष्ट्रविचारात जिवंत आहेत. तर या कुंडातून निर्माण होणाऱ्या विचारांच्या ज्वाला आजही आपल्या मनातील मरगळ झटकून आपल्याला राष्ट्रकार्यासाठी प्रवृत्त करतात. सावरकरांच्या विरोधात कितीही खोटे आरोप केले, कितीही फेसबुक पोस्ट्स लिहिल्या,
तर इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरलेले त्यांचे नाव पुसणे कोणालाही शक्य नाही. सावरकर हे केवळ एक व्यक्ती नसून ते एक चिरंतन मूल्य आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, की घेतले व्रतन आम्ही हे अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्धियाची वाण धरिले करी हे सतीचे. हे सतीचे वाण घेऊनच आजचा भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि यातच सावरकरवादाचे सर्वात मोठे यश सामावलेले आहे. त्यांच्यावर टीका करणारे आणि होणारी टीका ही सूर्यावर थुंकण्यासारखीच आहे. ती थुंकी उलट टीका करणाऱ्यांच्याच तोंडावर पडते. तुम्ही किती काळ सूर्यावर थुंकणार आहात आणि स्वतःच्याच थुंकीने आपली तोंडे गलिच्छ करणार आहात. जर आम्ही हिंदुत्ववादी तुमच्या दिशेने एकत्रित थुंकलो तरी त्या थुंकीच्या त्सुनामीत तुम्ही वाहून जाल, नष्ट व्हाल. समजलं ना? जय हिंद.